मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या संदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे। यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा ही निश्चित केली आहे। या संदर्भात MPSCने एक पत्रकही काढलं आहे। मित्रांनो, नव्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आता जास्तीत जास्त 6 वेळा परीक्षा देता येणार आहे, तर अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मर्यादा ही नसणार आहे। मित्रांनो, परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय 2021 या वर्षामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, MPSCच्या नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा ही कशाप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे। तर मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीतील उमेदवारांस कमाल 6 संधी ह्या उपलब्ध राहतील, तर अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा ही लागू राहणार नाही। तर मित्रांनो, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी ह्या उपलब्ध राहतील। आता मित्रांनो, उमेदवारांची संधीची संख्या ही कशा पद्धतीने ग्राह्य धरली जाईल। तर मित्रांनो, उमेदवाराने जर पूर्व परीक्षेत भाग घेतला तर मित्रांनो ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल। एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल। उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेची उपस्थिती संधी गणली जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारच्या बेल आयकॉन बटनवरती देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।